गोवंश जनावरांची कत्तल करणारी टोळी 1 वर्षाकरिता हद्दपार करण्यात आली आहे। अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची जिल्ह्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा चार्ज घेतल्यावर गोवंश जनावरांची कत्तल करणारी टोळी 1 वर्षाकरिता हद्दपार केली असून पोलीस अधीक्षक म्हणून अहिल्यानगरचा चार्ज घेताच सलग दुसरी हद्दपारीची कारवाई पोलीस अधीक्षक घारगे यांनी केली आहे। टोळी प्रमुख वसीम कुरेशी, टोळी सदस्य आदिल कुरेशी, शफीक कुरेशी यांनी एक गुन्हेगारी टोळी तयार करत त्यांच्या टोळीचे गुन्हेगारी अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी अहिल्यानगर शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निरंतर राहण्याकरिता गोवंश जनावरांची कत्तल करून जनावरांचे मांस विक्री करण्या हेतू जवळ बाळगणे आणि त्याची वाहतूक करणे असे गुन्हे सराईतपणे केले असून दिवसेंदिवस टोळीची गुंडगिरी आणि गुन्हेगारी वृत्ती वाढत चालली आहे। गुन्हेगारी वृत्ती वाढतच चालली होती। टोळीतील टोळी प्रमुख आणि सदस्यांनी सन 2023 ते 2025 मध्ये गोवंश जनावरांची कत्तल सराईतपणे केली असून या टोळीच्या गैरकृत्यास प्रतिबंध होण्यासाठी त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई आणि प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही। टोळीच्या संबंधित कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यामुळे टोळीनं केलेल्या गुन्ह्याबाबत कोणीही सर्वसामान्य नागरिक उघडपणे तक्रार, साक्ष अगर माहिती देण्यास पोलीस स्टेशनला येत नव्हते। संबंधित टोळीतील भविष्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडणार असल्यानं संपूर्ण टोळीची पांगापांग करून हद्दपार केल्याशिवाय टोळीच्या गैरकृत्यांना आळा बसणार नव्हता। अहिल्यानगर शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी तसेच टोळीची दहशत कमी करण्यासाठी आणि त्यांच्या गैरकृत्यांना प्रतिबंध घालण्यासाठी टोळी प्रमुख आणि टोळी सदस्यांविरुद्ध MIDC पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी अहिल्यानगर जिल्हा हद्दीतून 2 वर्षाकरिता हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकरण यांच्याकडे सादर केला होता। या प्रस्तावाची उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर ग्रामीण विभाग यांनी चौकशी करून शिफारस अहवाल सादर केला होता। त्या प्रस्तावाची जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सखोल चौकशी करत टोळी प्रमुख वसीम कुरेशी, टोळी सदस्य आदिल कुरेशी, शफीक कुरेशी यांना अहिल्यानगर जिल्ह्यातून 1 वर्षाकरिता हद्दपार केल्याबाबतचे आदेश पारित केलेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।